नमस्कार, मी योगीराज हल्लाळे. आपलं सर्वांचं दैनिक मराठवाडा साथी न्यूजमध्ये स्वागत आहे. सध्याच्या जागतिक कोरोनाच्या संकटामुळे आज सर्व शाळा बंद आहेत. परंतु गेल्या वर्षी लॉकडाऊन संपल्यानंतर सरकारने ऑनलाईन शाळा घेण्यास परवानगी दिली. त्या अनुषंगानं काही शाळांनी वेगवेगळे उपक्रम वापरून शाळा सुरू केल्या, ऑनलाईन शाळा सुरू केल्या. परंतु गत महिन्यामध्ये 10वी-12वीचा निकाल लागला. तो मूल्यमापनावर आधारित लागला. त्यामुळे पालक, विद्यार्थी, शिक्षक सर्वजणच संभ्रमावस्थेत आहेत. ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण दैनिक मराठवाडा साथीमार्फत लातूर शहरातील शिक्षणतज्ज्ञ सुधाकर जोशी सर आणि PV सर यांच्यासोबत त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत की ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण आणि उद्याचं प्रश्न, उद्याचं शिक्षण यामध्ये आपण माहिती द्यावी अशी आम्ही सुधाकर जोशी सरांना विनंती करतो. आपल्यासोबत सुधाकर जोशी सर आहेत. सुधाकर सर, ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे सांगा. आजचा जो ज्वलंत प्रश्न आहे शिक्षणाचा, ज्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. लॉकडाऊनमध्ये सगळे व्यवसाय चालू झाले, सगळे चालू झालं, पण शिक्षण अजून बंद आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्याचं किती नुकसान होत आहे, परीक्षा होत नाहीत. तर ह्या अशा इतक्या ज्वलंत प्रश्नावर आपण ही चर्चा घडून आणली, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि ऑनलाईन शिक्षण ही आपली काळाची गरज बनली आहे. तर सध्या ह्या पेंडॅमिक सिच्युएशन जी आहे, आपत्कालीन परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षण घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागत आहे. परंतु हे घेत असतानाही त्याला काही मर्यादा आहेत ऑनलाईन शिक्षणाला. त्या मर्यादा सांभाळून मुलं एज्युकेशन घेत आहेत. त्यातल्या त्यात विशेष करून जे मुलं आता 10वी-12वी सारख्या टप्प्यावर आहेत, तर त्या मुलांना नीट JEE सारख्या एक्झाम द्यायच्यात, तर त्यांना ऑनलाईनशिवाय पर्यायच नाही. जे मुलं समजा खालच्या वर्गात आहेत, 7वी, 8वी, 9वीला, समजा त्यांनी काही नाही अभ्यास केला तर ते पास होणार आहेत, पुढच्या वर्गात जातील, त्यांचं काही फार नुकसान होणार नाही, पुढे ते कव्हरही करतील. परंतु जे महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत त्या मुलांनी ऑनलाईन एज्युकेशनला महत्त्व दिलं पाहिजे. आणि आपण असे भविष्यात आशा करू, अपेक्षा करू की लवकरच ऑफलाईन एज्युकेशन चालू होईल आणि ऑनलाईनमध्ये त्या मुलांना जे प्रॉब्लेम आले होते ते सगळे त्या ऑफलाईनमध्ये त्यांचे पुन्हा सॉल्व्ह होतील आणि ह्या दोन्ही पद्धतीनं एज्युकेशन मुलं घेतील. नाही, पण आता जे तोटे होत आहेत ऑनलाईनचे, तर त्याबद्दल काय बोलू? ऑनलाईनचे तोटे जे आहेत त्याच्यात विद्यार्थ्याचा मोबाईलचा वापर जास्त वाढला. त्याच्यानंतर खूप वेळ मोबाईलच्या स्क्रीनसमोर बसल्यामुळे त्याचे डोळ्याचे प्रॉब्लेम्स, डोकं दुखणे, अशा अनेक समस्या तयार झाल्या. ज्या ठिकाणी इंटरनेटचं कनेक्शन स्ट्रॉंग आहे, जिथे वायफाय आहे किंवा ज्या मुलांकडे टॅब आहे, लॅपटॉप आहे, त्या ठिकाणी बऱ्यापैकी परिस्थिती आहे. पण निव्वळ जे मुलं मोबाईलवरच एज्युकेशन घेतात त्या मुलांना थोडेसे त्रास होणारे आहेत. मग त्याचा विचार शिक्षकांनी केला पाहिजे की शिक्षकांनी पण जितकं वर्गामध्ये आपण कंटेंट देतो तितका न घेता एक छोटे व्हिडिओ, 20 मिनिटाचे व्हिडिओ तयार करून मुलांना दिले पाहिजेत. थोडंफार इंटरॅक्शन त्यांच्याशी केलं पाहिजे. निव्वळ म्हणजे फक्त सब्जेक्ट टू सब्जेक्ट न जाता काही थोडंसं लाईव्ह इंटरॅक्शन त्यांच्याबरोबर झालं पाहिजे. त्यांचे डाऊट सेशन झाले पाहिजेत. म्हणजे त्या विद्यार्थ्याला टीचरच्या आपण खूप जवळ आहोत असं वाटावं. याच्यासाठी त्या इन्स्टिट्यूटनं पण काही प्रयत्न केले पाहिजेत, तर ते सोपं होईल ऑनलाईन एज्युकेशन, असं मला वाटतं. ओके सर, आपके लिए क्वेश्चन है, मराठी में मैं बात करता हूँ. गेल्या वर्षीपासून 10वी आणि 12वी ऑनलाईन होती, ऑफलाईन परीक्षा होतील असा सर्वांना म्हणजे सर्वांची अपेक्षा होती. परंतु अडचण काय झाली की परीक्षा रद्द झाल्या. निकाल जो आला तो मूल्यमापनावर आधारित आला. मग तो निकाल भविष्यामध्ये कितपत प्रभावी ठरेल असं तुम्हाला वाटतं? सर देखिए, मैं इसको हिंदी में बताना चाहूँगा. जो 10th क्लास का एग्ज़ाम नहीं हुआ है, इसका इफ़ेक्ट हमेशा रहेगा, चाहे वो प्रोफेशनल लेवल पे रहे या बच्चों के साइकोलॉजी पे भी रहेगा. अगर वो एग्ज़ाम लिख के आता है तो उसको लगता है कि उसने फ़ाइट किया है और किया है, अपने दम पे किया है, उसकी मेहनत है, वो ज़िंदगी भर उसके दिल में बैठा रहेगा. अब वो निकलेगा नहीं कभी. जैसे कोरोना अपन भूल नहीं पाएंगे अपने आने वाली पुश्तैनी भी, वैसे वो भी उनके साथ चलता रहेगा. ये दाग उनके इस पे है अभी, उसको मिटाया नहीं जा सकता. और कहीं ना कहीं फ्यूचर में जब ये बच्चे बड़े हो जाएंगे, जॉब्स के लिए जाएंगे, इंटरव्यू के लिए जाएंगे, तो रहेगा तुमने कौन से साल में 10th किया है, तो रहने वाला है. लेकिन सभी को मालूम है कि क्यों हुआ है, कैसे हुआ है, कि किन हालात में ये ऐसा किया गया है. तो अल्टीमेटली एट द एंड ऑफ द डे आपने चाहे एग्ज़ाम लिख कर पास हुए या ऐसे ऑरल एग्ज़ाम लेके पास किए हों,
आने वाले दिनों में जो कॉम्पिटिटिव लाइफ होता है उसमें जो स्किल होता है, जो टैलेंट होता है, वही काम होता है। आपका 10th क्लास में 90% है, 100% है कि 70% है, आप जिस फील्ड में हो उस फील्ड में अगर आप सूटेबल हो तो आप सूटेबल हो, उससे कुछ फर्क नहीं पड़ता कि 10th में कितना परसेंटेज था। हाँ, एक मानसिक रहेगा कि भाई हमने 10th एग्ज़ाम नहीं दिया है, लेकिन जो फ़ायदा जिन बच्चों को जो पास नहीं हो सकते थे वो पास हो गए, उनको वो फ़ायदा हो गया है। हाँ। लेकिन जिसने मेहनत करी है, पढ़ने वाले बच्चों को हमेशा ये दुख रहेगा इस बात का कि हमारा एग्ज़ाम नहीं लिया गया। ऐसे कई बच्चे हैं जो कई अच्छा मतलब टैलेंट है, लेकिन उनके हिसाब से उनका परसेंटेज नहीं मिला। ओके, तो रहने वाला है। नहीं, अभी आज हमने सुबह ही पढ़ा था कि बहुत बच्चे ऐसे नाराज है कि उनको परसेंटेज बहुत कम पड़ा। उनके पास अभी क्या सोल्यूशन है, वो क्या कर सकते हैं बच्चे? उनके पास एक ही सोल्यूशन है कि जो देखिए क्या होता है ना, बच्चा जब पढ़ाई करता है, एजुकेशन फील्ड में आता है, तो 10th क्लास से एक पहला एग्ज़ाम होता है उसके सामने, मेजर एग्ज़ाम। अपन भी जब 10th में थे तो घर का माहौल बदल जाता है, घूमना फिरना बंद कर दो, पिक्चरें बंद कर दो, बर्थडे नहीं है, कुछ नहीं है, सिर्फ पढ़ाई पे फोकस करो। तो जो जोश होता है फर्स्ट अटेम्प्ट में उसको क्रैक करना या लिखना एग्ज़ाम, वो जोश उनका हुआ नहीं है, निकला नहीं है। तो उनसे बस यही रिक्वेस्ट है कि वो अब ये 12वीं के बाद में जो कॉम्पिटिटिव एग्ज़ाम है, उनका जो जोश उभरना था वो उभरा नहीं है, वो अब मेहनत करें और उसकी भरपाई आने वाले दिनों में कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स में, नीट और जेईई में उसको करके दिखाएं और उसकी कमी जो है, उसकी भरपाई जो है यहाँ पे निकालें। तो उनका जो जोश है वो भी बरकरार रहेगा और उनको एक मौका मिल रहा है फर्स्ट अटेम्प्ट में कॉम्पिटिटिव एग्ज़ाम नॅशनल लेवल पे फेस करने का। आता जे ऑनलाईन शिक्षण चालू आहे, आता आपण पाहतो तुमच्या घरात मुलं आहेत, 7वीला असतील, 8वीला असतील, 5वीला असतील, पण ते ऑनलाईन क्लास चालू झाल्यानंतर ते इतका कंटाळा करते, त्याच्यासाठी काय उपाय करता येईल? कारण पालक तर त्याच्यासोबत जाऊन बसू शकत नाही ऑनलाईन क्लासमध्ये, पण ते इतका कंटाळा करतात की त्याच्यासाठी सरकार किंवा म्हणा संस्था यांच्यामार्फत काही प्रभावी योजना राबवण्यात येऊ शकते का? सर देखिए, अभी जैसे जोशी सर ने भी इसके पहले कहा था कि इसके बारे में किसी को भी अपेक्षा नहीं थी, लेकिन ये जो कोरोना का संकट आया अनएक्सपेक्टेड, तो उसके चलते चीज़ों को संभालने में अब उसको ध्यान में रखते हुए जो क्या कर सकते हैं ये सोच के सभी ने ऑनलाइन शुरू किया, वो चाहे 5वीं 7वीं या 12वीं कक्षा के कोई भी विद्यार्थी रहे। तो ये हमारी एक नीड थी, ज़रूरत थी, जिसको हमें पूरा करना था, नहीं तो पूरा एजुकेशन रुक जाता था। अभी भी बहुत कुछ इफेक्ट हुआ है, एजुकेशन सिस्टम बहुत ज़्यादा इफेक्ट हो गया है, लेकिन कम से कम उसमें क्या हम अच्छा कर सकते थे। अब वो जो बच्चे हैं वो तो बच्चे ही हैं सर, तो चाहे 5वीं के 12वीं के, ऐसे नहीं कि 12वीं के बच्चे सीरियसली पढ़ाई करते रहे होंगे, स्टार्टिंग में उनको भी दिक्कत आई होगी, उनको भी एक्सेप्टेबल नहीं रहा होगा, लेकिन धीरे धीरे उन्होंने भी इसको मान लिया कि ये अनअवॉइडेबल है। इसके चलते अब जैसे जैसे अपन ने कोरोना को अपना एक जीवन साथी मान लिया कि इसके साथ रहना ही पड़ेगा, वैसे ही अभी उनके लिए दिल में है कि जब तक ये ऑफलाइन नहीं होगा, पूरा खुलेगा नहीं माहौल, उनको इसके साथ ऐसे ही रहना पड़ेगा। उसके कई हैं नुकसान कि वो मज़े कर रहे हैं, मस्ती कर रहे हैं, उतना सिंसियर नहीं होंगे। नहीं, अभी देखो ना बच्चे क्या करते हैं, एक बात इसमें कैमरा ऑन ऑफ कर देते हैं और खेलने के लिए बाहर चले जाते हैं, और प्रेजेंट ही लेता है टीचर और या बाहर अपना अपना खेल कूद करते हैं। इसके लिए क्या करना चाहिए, जो पेरेंट्स हैं उन्होंने क्या करना चाहिए, या ऑनलाइन के टीचर जो एक स्कूल में से बोल रहे हैं वो क्या करना चाहिए? देखिए सर, आपने सुना होगा कि स्कूल्स में भी ऐसा होता था, आज भी कई जगहों पे जब ऑफलाइन स्कूल्स होता था तो बच्चे स्कूल छोड़ के बाहर चले जाते हैं घूमने जाते हैं, या अपन देखते रहते अपने समझ में है। तो ऑफलाइन में ही होता था, ऑनलाइन में ही बस एक पेरेंट के नाते, एक टीचर के नाते अपन अपने बच्चे को समझा सके, सिखा सके कि भाई पढ़ ले, कर ले, तो एक मार्गदर्शन दे सकते हैं। लेकिन उसमें अपन उसको फोर्स नहीं कर पाएंगे, क्योंकि वो वीडियो में देखने में और जो लाइव देखने में जो मज़ा आता है वो नहीं होता है। तो अपन उनको प्रॉपर गाइड कर सकते हैं, समझा सकते हैं, लेकिन अब मुझे लगता है कि उनको आप फोर्स नहीं कर सकते कि इसको ज़बरदस्ती देखो ऐसा। अपन भी अगर अपना बचपन याद करें, हो बराबर है, तो सही है आपकी बात। अपन भी वैसे ही थे लेकिन इससे एक फ़ायदा ये ज़रूर हुआ है कि लोगों में एक मानसिकता रहती थी कि फ्यूचर में 5 साल बाद, 10 साल बाद
ऑनलाइन होने वाला है, ऐसा एक चर्चा होती थी। कि कोरोना ने सिखा दिया कि अगर ऑनलाइन हो गया तो क्या होगा। अब सबके मन में से वो निकल गया कि अगर ऑनलाइन रहा तो, क्योंकि सब फेडअप हो गए हैं इस ऑनलाइन से। अभी वो तंग आ चुके हैं। हाँ, हर बच्चा चाहता है कि ऑफलाइन रहे, टीचर को सामने देखे और पढ़ाई करे। हाँ, फ़ायदे ज़रूर हैं कि जहाँ पे रिमोट एरियाज़ में, जहाँ पे अपन कॉलेजेस या टीचर्स नहीं पहुँच पाते, वहाँ पे ऑनलाइन के द्वारा पहुँच गए हैं। लेकिन वो भी चाहेगा ऑफलाइन ही पढ़ना। ओके सर, ऑनलाईन शिक्षण सुरू झालं, परंतु खेड्यातील जो पालक आहे, जी मुलं आहेत, यांच्यावर जो परिणाम झालेला आहे शिक्षणाचा, म्हणजे उद्याचं शिक्षण आपल्या मुलांचं भवितव्य अंधारात आहे असं त्यांना वाटतं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ऑनलाईन शिक्षणामध्ये ग्रामीण भागामध्ये थोडंसं प्रॉब्लेम आहेत. नेटवर्क येत नाही किंवा बऱ्याच वेळेला काय असतं की एकच मोबाईल असतो घरामध्ये, 2-2 मुलं शिकणारे असतात, एकाच वेळी दोघांचे क्लास चालू झाले तर मग ते कसं अटेंड करायचं, अशा अनेक समस्या आहेत. परंतु त्या काळामध्ये मुलांनी जर का बाकीच्या माध्यमांचा वापर केला, गव्हर्मेंटनं काही त्याच्यासाठी ॲप तयार केले होते किंवा टी व्हीवरती काही एज्युकेशनचा काही चॅनलवरती, जे आता दूरदर्शनसारखे चॅनल होते, तिथे काही पाठ आणि काही सेल्फ स्टडी थोडंसं. मग त्या काळामध्ये गावामध्ये समजा एखाद्या ग्रामीण भागात मुलगा शिकतो आहे, तर त्या गावामध्ये जे शिकलेले व्यक्ती आहेत त्यांनी थोडंसं त्यांच्या अभ्यासामध्ये मदत करणं. मुलगाला तर सेल्फ स्टडीज करायला लागेल आणि मग जिथं ह्याचं नेटवर्क येत नाही अशा ठिकाणी रेकॉर्डेड फोन केला पाहिजे किंवा सर मला अशा अडचणी येत आहेत, आणि समोरासमोर लाईव्ह त्यांनी त्याचं डाऊट क्लिअर केले पाहिजेत त्या मुलांनी. म्हणजे मग तो वेगळं काही करतो आहे असं त्याला वाटणार नाही. सोशल ॲटमॉस्फिअर त्याला मिळणार नाही, कारण की तो घरातच आहे. आई वडील बहीण भाऊ याच्या पलीकडे त्याला समाजातलं ॲटमॉस्फिअर. क्लासमध्ये जेव्हा जाईल तो वर्गात, त्यावेळेला तिथं अनेक प्रकारचे मुलं असतात, त्यांच्यामध्ये सोशल ॲटमॉस्फिअर मिळतात. ती कमतरता नक्की भासेल, पण एज्युकेशन तो घेऊ शकतो. फक्त त्याने प्रयत्न करायला पाहिजे किंवा मला हे समजलं नाही, माझा हा डाऊट आहे, मग तुम्ही मला ते सॉल्व करून पाठवा किंवा व्हिडिओ कॉल करा किंवा मला झूमवर लाईव्ह सांगा. अशा पद्धतीनं अनेक वेगळे उपकरण वापरून त्याला त्याच्याशी जास्तीत जास्त कनेक्ट करायचा प्रयत्न करता येतो. फक्त एकच ड्रॉबॅक आहे की त्याला सोशल ॲटमॉस्फिअर मात्र मिळत नाही. ती गोष्ट जी आहे ती पॅरेंटनी थोडी भरून काढायला पाहिजे. पॅरेंटनी सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट वाढवली पाहिजे. कारण की आता मुलगा जेव्हा बाहेर जात नाही त्याला मग घरातच तसं वातावरण तयार केलं पाहिजे. त्याच्यासोबत खेळणे, त्याच्यासोबत गप्पा मारणे, काही गोष्टी, कारण की त्याला आता बाहेरचा ॲटमॉस्फिअर मिळालंच नाही. त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीची सवय, तो अभ्यास काय करतो, खरंच तो लेक्चर बघतो आहे का, किंवा मग मोबाईलचा दुसरा वापर करतो का. समजा बऱ्याच वेळेला असं होतं की मोबाईल मुलांच्या हातात दिला तर त्या वयात की मग त्यांना दुसरे काही त्याच्यावरचे व्हिडिओ वगैरे बघायची सवय लागू शकते किंवा तो फेसबुकसारख्या बाकीच्या गोष्टीमध्ये तो इन्व्हॉल्व होऊ शकतो. तर ते लक्ष पालकांनी दिलं पाहिजे. त्याची थोडंसं चर्चा केली पाहिजे दररोज की आज किती क्लास झाले, काय काय शिकवलं, त्यात तुला काही डाऊट आला का, आलं तर वाटल्यास मला सांग, मी मदत करतो, सरांना फोन करून आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू. अशा पद्धतीने त्याच्यावर सोल्युशन काढता येतं. 20% प्रॉब्लेम राहतीलच, पण 70-80% प्रॉब्लेम मात्र सुटतीलच. ओके. ऑनलाईन एज्युकेशन तर आता गेल्या वर्षापासून मुलं घेत आहेत, म्हणजे 4th क्लासपासून चालू आहे, पार्ट 12पर्यंत आहे, ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत आहे. परंतु यामध्ये मुलांचं जे बुद्ध्यांक आहे तो कमी होणार नाही का? कारण त्याच्या बाकीच्या एज्युकेशन भविष्यासाठी त्याच्यावर परिणाम होणार नाहीत का त्याचे ऑनलाईनचे? पहले तो ये 4th कक्षा से 12वीं या ग्रेजुएशन तक नहीं है. मेरे शेजारी में रहते हैं, उनका छोटा सा 1st क्लास में लड़का है, पोता उनका, उसको भी ऑनलाइन चालू है. अरे बाप रे. तो ये 1st क्लास से मैं देख रहा हूँ कि बच्चों को ऑनलाइन है. अभी 2-3 बच्चों को देखा है मैंने. तो वो तो अभी एक मतलब बच्चों को अभी से सिखाया जा रहा है ऑनलाइन क्लासेस का है करके. और जहाँ तक है तो थोड़ा तो फ़र्क पड़ेगा सर इसमें. ऑनलाइन टीचिंग पद्धति में और ऑफलाइन में फ़र्क पड़ता है. जहाँ पे आई टू आई कांटेक्ट होता है टीचर का स्टूडेंट का, वहाँ पे अंडरस्टैंडिंग ज़्यादा होती है. लेकिन जहाँ पर आप कैमरे के आगे पढ़ा रहे हैं, उसके अपने फ़ायदे हैं कि जहाँ पे जो बच्चा टीचर से पढ़ना चाहता है वो आ नहीं पा रहा है, तो अपने घर बैठ के पढ़ सकता है. जब अपन क्लास में पढ़ाते हैं और बच्चा अपने सामने बैठा रहता है, आई कांटेक्ट रहता है, तो उसमें जो रिसीविंग होती है स्टूडेंट की वो बहुत ज़्यादा होती है. तब का तभी उसके दिमाग में बैठ जाता है. अगर वो क्लास ध्यान से सुनता है तो मेरा ऐसा मानना है कि 70-80% क्लास में ही काम हो सकता है.
जो ऑनलाइन में नहीं हो पाएगा। ऑनलाइन में उसको देखना पड़ेगा, लेकिन वो जो डायरेक्ट उसके माइंड में जाना है उसमें फ़र्क ज़रूर पड़ेगा। और फिर वहाँ पे उसकी क्रिएटिविटी भी, थिंकिंग भी कम पड़ जाएगी। अगर वो सामने टीचर के सामने बैठा है तो उसका दिमाग बहुत चलता है, बहुत शार्प रहता है, एक्टिव रहता है, अलर्ट रहता है। ऑनलाइन में वो अलर्ट नहीं रहता है, उसका फोकस उस पर नहीं रहता है और डाइवर्ट होता रहता है। मैं तो एक बात में ऐसा कहना चाहूँगा कि फ़ोटो में लड़की को देख के पसंद करना और सामने लड़की को देख के पसंद करने में फ़र्क पड़ता है, वही ऑनलाइन और ऑफलाइन में फ़र्क पड़ने वाला है। तो ऑफलाइन हर हाल में बेटर है। ऑनलाइन का सिर्फ ये फ़ायदा है कि घर घर पहुंचता है ये। अच्छा। और बच्चों को भी यहाँ तक आने की ज़रूरत नहीं है, जो उनका मेस का, रूम का, हॉस्टल का, इधर का उधर का खर्चा होता है ये बचता है। लेकिन इन द बार्गेन जो एजुकेशन मिलना चाहिए वो तो इफेक्ट होता है, इफेक्ट होता है। तो उसमें वो जितना परफॉर्म कर सकता है उतना नहीं करेगा। नहीं, वो जितना उसमें टैलेंट है, वो जितना आउटपुट दे सकता है ऑफलाइन के माध्यम से, ऑनलाइन के माध्यम से वो थोड़ा कुछ टक्का कम होगा। ऑनलाईन शिक्षण पद्धत वापरून हे शिक्षण किती प्रभावीपणे आपण पोहोचवू शकलो आत्तापर्यंत? मी ह्याच्यापूर्वी पण सांगितलं की ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाईन शिक्षण, ऑनलाईनमध्ये 70-80% आपण डिलिव्हर करू शकतो, पण ऑफलाईनमध्ये 100% त्याच्यापर्यंत ते पोचतं आहे। ह्याच्यामध्ये एक आहे की ऑफलाईन एज्युकेशनमध्ये मुलगा आपल्यासमोर आहे, आपण शिकवला, आपलं एक चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून तो डिसाईड करतो की सर काय सांगतात। आणि बऱ्याच वेळेला काय होतं की तो जेव्हा क्लास संपेल त्यावेळेला तो डाऊट विचारू शकतो आणि एक ॲटमॉस्फिअर असतं कॉम्पिटेटिव्ह। वर्गामध्ये 100 मुलं बसलेले आहेत, प्रत्येक काही मुलं आन्सर देतात, सर क्वेश्चन विचारतात, बऱ्याच वेळेला डिस्कशन होतं की तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं, या प्रश्नाबद्दल, किंवा हे कन्सेप्ट आहे, मी असं केलं तर काय होईल। म्हणजे एक प्रकारे डिस्कशन जी मेथड आहे ती ऑनलाईनमध्ये वापरता येत नाही, पण ऑफलाईनमध्ये ती मेथड वापरू शकतो आपण। आणि डायरेक्ट तो मुलगा सरांना बॅच संपल्यानंतर वगैरे येऊन कॉन्टॅक्ट करू शकतो, मग सर त्याला ते नाही समजलेलं तेवढा तो डाऊट क्लिअर करू शकतात। बोर्डावर जे आहे ते लिहून घेऊ शकतो तो। ऑनलाईनमध्ये तो प्रॉब्लेम बऱ्याच वेळेला येतो की त्याला ते लिहून घेता येत नाही, कारण की स्क्रीनवर फक्त पाहायचं, म्हणजे एक जी मेथड आहे फक्त बघणे एवढीच आहे, त्याची स्वतःची प्रॅक्टिस कमी होते। ऑफलाईनमध्ये ती स्वतःची प्रॅक्टिस जास्त होते, मुलगा स्वतः सोडतो, क्वेश्चन दिला समजा तर त्याचा आन्सर काढतो, पण ते ऑनलाईनमध्ये सगळं रेडीमेडच असतं। हा त्याला फरक आहे। सध्या ऑनलाईन पद्धतीनं शिकवण्याचे वेगवेगळे मार्ग आत्मसात झाले, यूट्यूबवरती लेक्चरर्स आले, वेगवेगळ्या म्हणजे इन्स्टिट्यूटच्या ॲप्स निघाले, परंतु हे जे ॲप्स वगैरे निघाले तर याचा आपले जे पारंपरिक शिक्षण आहे, म्हणजे तुम्ही जे ऑफलाईनमध्ये शिकवत होतात त्यामुळं त्याच्या पारंपरिक ज्या समस्या होत्या त्या ऑनलाईन शिक्षणामधून दूर झाल्या असं आपल्याला वाटतं का? नहीं, वो तो कभी भी नहीं हो पाएगा। बहुत से प्रॉब्लम सॉल्व हो जाएंगे, लेकिन आपका जो मेन मुद्दा है वो नहीं सॉल्व होता है। जो अपनी पारंपरिक पद्धति है और जो फेस टू फेस मिलकर बात करके और टीचर और स्टूडेंट का जो रिलेशन होता है क्लास में, वो उसको कभी भी कोई भी रिप्लेस नहीं कर पाएगा। मेरी सभी बच्चों से एक रिक्वेस्ट ये रहेगी कि जो सिचुएशन है जिसके चलते हम गुजर रहे हैं अभी, ये हमारी एक मजबूरी है, इसको निभाना है, आगे बढ़ना है। लेकिन इनके चलते ये टेम्पररी चीज़ों की वजह से अपना परमानेंट डैमेज ना करें। बहुत ज़रूरी होता है, अभी अपने को समझ में नहीं आता है, लेकिन इसका इफेक्ट बाद में होता है। जैसे अगर अपन कहीं गाड़ी चलाते गिर जाए तो तब दर्द नहीं होता है, बाद में रात में अगले दिन दर्द होता है। तो वैसे ही ये है, अगर अपन ने अभी संभल के नहीं रहे, और ठीक है ऑनलाइन है तब भी वो जो पढ़ाई है, वो जो सब्जेक्ट है, वो कॉन्सेप्ट्स को समझना और अपनी इंडिविजुअलिटी बढ़ाना, अपनी क्रिएटिविटी बढ़ाना, वो कायम रखे। इसको बहुत से बच्चे आजकल ये ऑनलाइन के चलते, उनकी भी गलती नहीं कहेंगे, लेकिन हल्के में ले लेते हैं। वो बस वीडियो ऑन कर दिया, कहीं खेल रहे हैं, कहीं गाने सुन रहे हैं, लेक्चर चल रहा है और बगल में उसका दूसरे गाने भी चल रहे हैं या कोई आ रहा जा रहा है, उसका पूरा माइंड डाइवर्टेड है। वो एक फॉर्मेलिटी निभा रहा है। तो ये फॉर्मेलिटी ना हो के उसको ये समझ में आना चाहिए कि अगर यही ऑफलाइन भी रहता था
तो हम जो पढ़ाई करते हैं वो बार बार नहीं होती है, दोबारा नहीं आएगा ये। तो इसको ही हम इसकी ज़रूरत को समझें, वक्त की नज़ाकत को समझें और भले ही मुश्किल हो लेकिन उसमें से रास्ता निकालें। ऑनलाईन ऑफलाईन शिक्षणाचे फायदे तोटे आपण पाहिले, परंतु आपल्याला यासोबत चर्चा करण्यासाठी लातूर शहरातील नामांकित डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुधाकर सुडे सर हे आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर डॉक्टर धोटे सिरसाट अकॅडमीचे संचालक डॉक्टर राजेंद्र सिरसाट सर हे पण आपल्यासोबत आहेत. त्यांनीही या विषयावरती आपले मत मांडलेले आहे. ते आपण पाहूया ते नेमकं काय म्हणाले. नमस्कार. खरं तर नुकताच जो आमचा 10वी-12वीचा निकाल जाहीर झाला तो कम्प्लिटली त्यांचं जे अंतर्गत मूल्यमापन होतं शाळांचं त्यातनं आमच्या मुलांना मार्क्स दिले गेले आणि आपण बघतोय की यात अक्षरशः मार्कांचा महापूर आला आहे. यामध्ये काही वेस्टर्न इंटरेस्टसुद्धा आले की साधारण बुद्धिमत्ते असणारी मुलंसुद्धा जी होती त्यांनासुद्धा खूप मार्क्स दिले गेलेत. कदाचित असं असू शकेल की त्यांच्या शाळेतले संबंध किंवा जे काही त्यांचे पॅरेंट्सचा इम्पॅक्ट असू शकतो त्यातनं त्यांना खूप सारे मार्क्स दिले गेले आणि यातून असं कुठेतरी वाटलं जाऊ शकतं किंवा वाटत असेल मुलांना की मी खूप हुशार आहे किंवा पालकांनाही असं वाटू शकतं की आपला मुलगा खूप हुशार आहे, कारण हे दिलेले मार्क्स आहेत, ते मुलांनी कमवलेले मार्क्स नाही आहेत. म्हणजे त्यांचं खरं मूल्यमापन इथे झालेलंच नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे कदाचित ह्या खूप साऱ्या मिळालेल्या मार्कांमुळे त्यांचा कॉन्फिडन्स जरा जास्तच वाढू शकतो, त्याला आपण ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो. ठीक आहे. माहीत नाही आपल्याला की त्यांच्या मूळ संकल्पना ज्या आहेत शिक्षणातल्या त्या क्लिअर झाल्यात की नाही. ओके. पण मार्क्स मात्र दिले गेले तर मला नाही वाटत की हे भविष्यात त्यांना जास्त लाभदायक ठरेल, कारण त्यांचं खरं मूल्यमापन झालेलंच नाही आहे. आणि हे जे ऑनलाईन एज्युकेशन चालू आहे हे कितपत मुलांच्या पचनी पडतं आहे हे आपण सगळे बघतो. खरं तर आमचे विद्यार्थी परेशान आहेत, पालक परेशान आहेत, कारण पालकांना हा विश्वासच वाटत नाही आहे की मुलगा अभ्यास करतो आहे म्हणून. ओके. कारण बेटा ऑनलाईन एज्युकेशन ही आम्ही नवीन स्वीकारलेली संकल्पना आहे. खरं तर हे लादलं गेलं आहे आमच्यावरती, नाहीतर ऑनलाईन ही आमची संस्कृतीच नाही आहे. ऑफलाईन शिकवणं, मुलाशी प्रत्यक्ष संवाद साधणं, मुलाच्या अडचणी सॉल्व करणं हे आमची पारंपरिक शिक्षण पद्धती आहे. पण कोविडनं आम्हाला ह्या गर्तेमध्ये ढकललेलं आहे आणि मजबुरीच, अक्षरशः मजबुरी की ऑनलाईन एज्युकेशन आम्हाला मुलांना द्यावं लागत आहे. प्रॉब्लेम्स खूप होते. आम्ही शिक्षकसुद्धा त्यासाठी तयार नव्हतो. ग्रामीण भागातली ती परिस्थिती यापेक्षाही कदाचित जास्त वाईट आहे, कारण टेक्नॉलॉजिकली साऊंड असल्याशिवाय तुम्ही या पद्धतीतनं मुलांपर्यंत पोचू शकत नाही. आणि म्हणून मुलंसुद्धा अजून तितक्याच प्रॉब्लेम्समध्ये आहेत. खूप काळ गेला सुरुवातीचा मुलांना या पद्धतीसोबत ॲडजस्ट व्हायला. आपण जाणता की बरेचशी मुलं अशी होती की ज्यांच्याकडे स्मार्टफोन्स नाही आहेत किंवा रुरल एरियाजमध्ये सुद्धा आमच्याकडे अजून प्रॉपर इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे, पुरेसा डाटा मुलांकडे अवेलेबल नसतो. ठीक आहे. पण हे मजबुरीतून स्वीकारलेला मार्ग आहे. मला नाही वाटत की ऑनलाईन हा ऑफलाईन शिक्षणासाठी एक चांगला पर्याय आहे म्हणून. त्यासोबत माझी पालकांना पण एक विनंती आहे की मुलगा सध्या आपला घरी आहे, मुलाच्या हातामध्ये मोबाईल आहे किंवा टॅब आहे, लॅपटॉप्स आहेत. ओके. तर थोडं मुलगा अभ्यासच करतो आहे का याच्याकडे लक्ष द्या, कारण त्याच्यावर अनेक आमिष आहेत, अनेक प्रकारचे चॅनल्स अवेलेबल आहेत. मुलं यूट्यूबला जातात, मुलं चॅटिंग करत बसतात, त्यांचे मित्र असतात. ओके. तर थोडंसं मधून बघणं हे आवश्यक आहे की मुलगा किंवा मुलगी आपली खरंच अभ्यास करते आहे का, त्याचं डिस्ट्रक्शन होतं आहे का. कारण ऑनलाईनमध्ये हा सगळ्यात मोठा इश्यू आहे, डिस्ट्रक्शन ऑफ माइंड. ओके. लक्ष पण डिस्ट्रक्ट होतं, माइंड डायव्हर्ट होतं आहे आणि मुलं मग त्या नको त्या गोष्टीसुद्धा आजकाल मोबाईल फोनवरती बघत आहेत. तर मी विनंती करेल पालकांना की ह्याच्यावरती थोडंसं लक्ष द्या. पण याला एक दुसरी बाजू आहे, ते तुमचं मुलं आहे हे लक्षात घ्या. त्याला फोर्स करू नका, त्याला समजून सांगा, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस सांगा की बाकीच्या गोष्टीमध्ये काय डिसॲडव्हान्टेजेस आहेत, किंवा तू प्रॉपरली फक्त शिक्षणावरती लक्ष दे. ओके. आणि हेही लक्षात ठेवा की मूल हे 24/7 अभ्यास करू शकत नसतं. तर आम्ही बघतो की पालक सारखं मागे लागतात मुलांच्या की घेऊन बस अभ्यासाला बस. त्याला थोडासा वेळ द्या, घरात का होईना त्याला मोकळं व्हायला वेळ द्या. ठीक आहे. त्याच्या सारखं मागे लागू नका.
पण त्याच वेळेस त्याच्यावर लक्ष पण ठेवा की तो काय करतो आहे. नमस्कार, मी डॉक्टर सुधाकर सुडे, मनोविकार तज्ज्ञ, लातूर येथे प्रॅक्टिस करत आहे. ॲक्च्युली जेव्हा 2019च्या शेवटी जेव्हा कोरोनाची साथ सुरू झाली त्यावेळेस म्हणजे जगातल्या बऱ्याच देशांनी लॉकडाऊनला सुरुवात केली, म्हणजे सर्व कामं बंद करण्यास सुरुवात केली. त्याच्यात शाळाही बंद करण्यात आल्या आणि शैक्षणिक सर्व जे काही रुटीन चाललेलं होतं ते सर्व कोलमलं गेलं. हे बघा कसं आहे की जेव्हा कुवत नसतानाही मार्क्स वाढवून दिले जातात, लक्षात आलं, तर त्यावेळेस ॲक्च्युली जेव्हा त्याचा कस लागणार असतो, जेव्हा त्याच्या ज्ञानाची खरी परीक्षा नंतर मिळणार असते, घेणार असतं, तर त्यावेळेस ते मुलं नक्कीच मागे पडत असतात. उदाहरणार्थ जो मुलगा 75% घेणारा असतो वास्तविकतेमध्ये आणि त्याला जर 95-96% मार्क्स दिले गेले, ठीक आहे, त्याला थोड्या वेळाकरता आनंदी होईल, पण जेव्हा तो पुढे भविष्यामध्ये जाणार आहे किंवा ऑफलाईन जेव्हा जाणार आहे, जेव्हा एज्युकेशन सिस्टीम सुरू होईल, तेव्हा तिथं गेल्यानंतर त्याची मानसिकता एकदम खच्चीकरण होणार आहे. त्याचं कारण असं आहे की आत्ता एवढे मार्क्स पडलेत, ह्याचा तो अर्थ मी हुशार आहे असाच काढणार आहे किंवा मी काहीतरी विशेष आहे असाच काढणार आहे. आणि जेव्हा त्याची वास्तविकतेची सामना होणार आहे नंतर, तर तिथं त्याला डिप्रेशन, एन्झायटी, बेचैनी अशा प्रकारच्या मानसिक आजारांना सामोरे जावं लागणार आहे. ही झालं ज्यांची कुवत नसतानाही मार्क्स जास्त पडलेत त्यांना. पण ज्यांची खरोखर कुवत असतानाही त्यांना इतरांसारखे मार्क्स पडलेच, समजा 97%चा मुलगा आहे आणि त्याला 96% पडलेत आणि त्याच्यासोबत अनेक मुलं 96%चे आहेत समजा, तर अशा वेळेस त्याच्या मनामध्ये अशी न्यूनगंडाची भावना तयार होऊ शकते किंवा मी एवढा अभ्यास करून काय उपयोग आहे किंवा माझ्या अभ्यासाचा काही फायदा झालेला नाही, कारण मी ॲटलिस्ट पहिल्या 10मध्ये पहिल्या 5मध्ये नाही आलेलो. सर्वसामान्यच आहे, कारण सर्वच मुलं जर 95-96 असतील तर मी पण सर्वसामान्यच आहे. जे मुलं खरोखर हुशार असतात त्यांना ही न्यूनगंडाची भावना तयार होऊ शकते आणि नंतर पुढच्या वर्षी किंवा त्याच्यानंतर जेव्हा ते अभ्यास करायला लागतात ऑनलाईन, तेव्हा त्यांचा अभ्यासातला मूड निघून जात असतो, कारण त्यांना असं वाटत असतं की एवढं करून काय उपयोग आहे, असे मार्क्स पडणार आहेत ना, मग नाही अभ्यास केला तर कुठं बिघडतं. आणि मग त्याच्यामुळं त्यांना ही अशी सवय लावू शकते की न अभ्यास करताच मार्क घ्यायची आणि परिणामी त्यांचंही नुकसान होणार आहे जेव्हा ते ऑफलाईन जाणार असतात तेव्हा. तर त्याच्यासाठी ही जी मूल्यमापनाची पद्धत आहे आणि जे भरमसाठ मार्क देण्याची पद्धत आहे, मला वाटतं ती कुठंतरी चुकीची आहे. असं जसं लॉकडाऊन पडल्यानंतर जसं मुलं घरीच राहायला लागली, त्यांना बाहेर जायला म्हणजे बाहेर जायला परवानगी नाही आहे, त्याच्यामुळं पालक आणि मुलं ह्यांच्यामधला जो संघर्ष आहे किंवा त्यांचं जे रिलेशन आहे ते जास्त वेळा यायला लागलं. अगोदर कसं व्हायचं की मुलं 5-5, 6-6 तास शाळेत राहायची, त्याच्यामुळं पालकाशी संबंध त्यांचा बऱ्यापैकी कमी राहायचा. आता दिवसभर घरात बसून आई वडील ह्यांच्याशी सारखं संपर्क राहायला लागतो, त्याच्यामुळं काय होतं की मुलं थोड्याही गोष्टी करायला लागल्या की पालकाचं लक्ष लगेच त्यांच्याकडे जात असतं. म्हणजे थोड्या चुका म्हणा, थोड्या खोड्या म्हणा, तर ते करायला लागले की लगेच पालकांचं लक्ष त्याच्याकडे जात असतं. त्याच्यामुळे त्या चुकावर पालक लगेच त्यांना बोलायला लागतात आणि ते बोलल्यामुळं मुलं आणि पालक ह्यांच्यामध्ये संघर्ष वाढायला लागतो. परिणामी पालक असल्यामुळं ते त्यांना शिव्या देऊन म्हणा, रागावून म्हणा, चूप करू शकतात. पण हा संघर्ष अगोदर ऑफलाईन असताना एवढा नव्हता, जो की आता झालेला आहे. परिणामी काय होतं की ह्या संघर्षामधनं चाइल्ड अब्यूजच्या बऱ्याच केसेस समोर यायला लागल्या आहेत किंवा चूक केली की मारपीट करणे वगैरे. कारण लॉकडाऊनमुळं जसं मुलाची मानसिकता बदलत असते तसं समाजामधल्या इतर नागरिकांचीही मानसिकता बदलत असते, कारण त्यांनाही घरी बसून राहावं लागतं. त्याच्यामुळे त्यांच्यातही बरंच फ्रस्ट्रेशन येत असतं. ते फ्रस्ट्रेशन त्यांच्या म्हणजे इकॉनॉमिकल क्रायसिसमुळे येत असेल म्हणा किंवा आणखी कुठल्या गोष्टीने येत असेल, ते फ्रस्ट्रेशन ते लहान मुलावर काढायला सुरुवात होत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे काही पालक अतिशय म्हणजे निष्काळजी असतात. थोडक्यामध्ये ते काय करतात की मुलगा ऑनलाईन आहे ना, तर त्याला एक रूम देतात आणि त्याच्याकडे बघतही नाहीत नंतर तो काय करायला लागला आणि काय बघायला लागला ते. परिणामी जेव्हा त्यांना अचानक समजतं तेव्हाही त्यांच्या मेंदूवर ताण यायला लागतो किंवा आपला मुलगा वाईट मार्गाला चाललेला आहे. आम्हाला बरेच केसेस असे मिळतात की जे मुलं मेरिटमधले असतात, म्हणजे 99-95% मार्क्स घेणारी 7वी-8वीला मुलं असतात, जेव्हा त्यांना ते ऑनलाईन शिक्षण सुरू झालेलं असतं, तेव्हा ते ऑनलाईन असताना त्यांना बऱ्याच वेळेस यूट्यूबवर काही बघण्याची सवय लागलेली असते. त्याच्यामध्ये असलेला असो किंवा आणखी कुठल्या टाईमपास करणाऱ्या गोष्टी असो, आणि ते जेव्हा त्यांना सुरुवात होते तेव्हा अभ्यासावरचा ॲटोमॅटिकली वेळ त्यांचा कमी होऊन जातो आणि वेळ कमी झाल्यामुळं फायनलला जे मार्क्स पडत असतात ते एकदम कमी पडायला लागतात त्यांना. परिणामी तेव्हा पालकांना जागृती येत असते त्याच्यामध्ये. तर मला पालकांना असं सांगायचं आहे की जेव्हा ते मुलं ऑनलाईन असतात तर त्यावेळेस जस्ट तुम्ही बघत जावा नेमकं ते काय करायला लागले ते, किंवा ॲटलिस्ट त्यांचा टाईम जो आहे 5-6 तासाचा तो सदुपयोगी करायला लागलेत का दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर त्यांचा हे झालेला आहे ते.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरी बसून मुलं जे चिडचिड करत असतात म्हणजे लॉकडाऊनच्या ह्याच्यामुळे किंवा घरीच बसून सारखं, तर त्यांच्याही मानसिकतेला कुठंतरी समजून घेणं गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी फक्त स्क्रीनवर टाईम देण्यापेक्षा जेव्हा त्यांचं ऑनलाईन संपत असतं तेव्हा तुमच्याशी संवाद साधणं अतिशय गरजेचं असतं. संवाद तुम्ही ऑनलाईन अभ्यासाविषयी साधा किंवा सध्या चाललेल्या ज्या घडामोडी आहेत समजा कोरोना किंवा इतर गोष्टीबद्दल त्याच्याबद्दल लहान मुलाचे मतं जाणून घ्या. तेवढंही जमत नसेल तर बऱ्याच वेळेस तुम्हाला लहान मुलासोबत इनडोअर गेम्स खेळायला थोडा वेळ देणं गरजेचं असतं, जेणेकरून मुलं थोडे मोकळी होतील आणि तेही बोलायला लागतील, त्यांचंही फ्रस्ट्रेशन कमी होऊन जायला लागेल. कारण बाहेर जायला वाव नाही आहे, घरीच बसून जर मुलं इतके फ्रस्ट्रेट होत असतील तर त्यांचाही कुठंतरी विरंगुळा होणं गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी पालकांना एक विशेष वेळ देऊन स्वतःमध्ये थोडे बदल करून घेणं गरजेचं असतं, त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. जेव्हा मुलं ऑनलाईन असतात तेव्हा मला वाटतं त्यांना एक 4-5 तासाचा वेळ असतो, 4-5 तास ते ऑनलाईन राहत असतात आणि एवढ्या वेळासाठी एका खुर्चीवर बसून मोबाईलमध्ये बघत बसणं हे फार मुलांसाठी अवघड असतं. त्याच्यामुळे काय होतं की मानसिक त्रासाच्या सोबतच त्यांना शारीरिक व्याधीही जडायला सुरुवात होत असतात. आता तुम्ही जर बघितलं असेल तर जेव्हापासून ऑनलाईन शाळा सुरू झालेल्या आहेत तेव्हापासून स्क्रीन टाईम मुलांचा खूप वाढलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं की एका छोट्याशा मोबाईलमध्ये 4-4, 5-5 तास बघत राहणं हे त्याच्या एकतरी डोळ्यावर परिणाम करत असतात आणि अनेक मुलांना ते रिफ्रॅक्टिव्ह एरर्स नावाचे आजार तयार झालेले असतात, म्हणजे ते डोळ्याचे आजार, ते दिसण्याचे प्रॉब्लेम्स यायला लागले असतात. दुसरं म्हणजे 5-5, 6 तास बसल्यामुळं ते बसण्याची पद्धत असते मुलांची ती एकदम चुकीची असते, बेंड होऊन बसतात. सारखं बसल्यामुळं काय होतं की पाठीचे त्रास सुरू झालेले आहेत मुलांना, हे तर शारीरिक व्याधी झाला. काही मुलांना डोकं दुखण्याचे त्रास सुरू झालेले आहेत. आणि एवढं करत असताना जेव्हा ते ऑनलाईन असतात त्यावेळेस त्यांना जे समोरचे जे शिक्षक शिकवत असतात, आता माझ्या तर असं लक्षात आलेलं आहे की उगं कॅमेऱ्यासमोर बसून बोलत राहणे, ज्याच्यामुळे की का 2-2, 3-3 तास कोणी मुलगा ऐकू शकत नाही, असं म्हणजे भाषण ऐकल्यासारखं ते ऐकू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं की मुलामधला इंटरेस्ट कमी होऊन जायला लागतो. मग ते काय करतात, इकडं बघ तिकडं बघ, म्हणजे त्यांचं डिस्ट्रॅक्शन जे आहे ते खूप वाढलेलं असतं. परिणामी काय होतं की त्यांना जे शिकवलं ते समजतही नाही. तर त्याच्यासाठी ते शिकवलेलं समजत नसल्यामुळे काय होतं की स्वाभाविकच आहे, नंतर जर आपण त्यांना क्वेश्चन्स केले तर त्याच्यातलं ते ज्ञान अवगत होत नाही, त्यांना त्याच्या कन्सेप्ट्स क्लिअर झालेले नसतात. आणि जेव्हा मग आपण त्यांना ते प्रश्न विचारायला लागतात तेव्हा ते चिडचिड करायला लागतात. कारण इतका वेळ तू ऑनलाईन राहतोस, अभ्यास करतोस, पण तुला काही येत नाही, जेव्हा आपण असं म्हणायला लागतो तेव्हा ते चिडचिडेपणा करायला लागतो. म्हणजे मी बसतो एवढंच जास्त नाही का असं त्यांना वाटायला सुरुवात होत असते. त्याच्यामुळं जे शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत ऑनलाईनच्या तर त्या बऱ्याच वेळा बदलण्याची गरज पडू शकते. ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज जरी असली तरी ऑफलाईन शिक्षण पद्धतीला पर्याय नक्कीच नाही आहे. ऑनलाईन शिक्षण आणि त्यामुळे आलेली जीवनशैली ज्या पद्धतीने मुलांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करत आहे ते बघता याचा मुलांच्या आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. आपल्याला पुढील पिढीने अशा पद्धतीने शिकणे व वाढणे अपेक्षित आहे का, हा प्रश्न पालकांनी व धोरणकर्त्यांनी स्वतःला विचारावा. विद्यार्थ्यांना कोविड उत्तर जगाशी जुळवून घेण्यास मदत करण्याचे पालक, शिक्षक व धोरणकर्त्यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. याबद्दल आपणास काय वाटते ते आम्हाला नक्कीच कळवा. धन्यवाद.